मार्गशीर्ष महिन्यात श्री हरी विष्णू आणि लक्ष्मी मातेच्या उपासनेला ख्याती आहे. पण असे एक व्रत ज्यामुळे दोघेही उभयतांची मर्जी प्राप्त करून घेता येईल ते म्हणजे अग्रहायण गुरुवारचे महालक्ष्मी व्रत. अगदी सोपे व्रत आहे हे. माझ्या घरी सुद्धा अनेक वर्षापासून आई आणि माझी पत्नी दरवर्षी करतात आणि यावर्षी सुद्धा ही पूजा मांडलेली आहे. पाटावर किंवा चौरंगावर आपल्याला एक गव्हाचा चौक तयार करायचा आहे. चौक नसेल जमत तर स्वस्तिक काढला तरी सुद्धा चालतंय. इकडे USA मध्ये गहू इतका सहज अवेलेबल नसतो म्हणून आम्ही तांदळाचा उपयोग करतोय. मग याच चौकाजवळ एक विड्याचं पान ठेवून त्यावर एक एक मंगल वनस्पती, सुपारी, बदाम, हळकुंड, गुळ, खोबरं हे सगळं त्यावर ठेवावं आणि 5 सीझनल फ्रूट सुद्धा मांडून घ्यावी. पंचपत्री म्हणजे 5 झाडांच्या पानांची गड्डी सुद्धा सोबत ठेवावी. तर आता हे सर्व कशासाठी? तर धर्माने आपली गाठ निसर्गाशी बांधून ठेवलेली आहे. निसर्ग संवर्धनाचा विचार काही ना काही निमित्ताने प्रकट होतोच आपल्या प्रथांमध्ये. तर आता ही जी पूजेची रचना आहे ना, ती इथे दाखवली तशीच करायला पाहिजे असं काही नाहीये. तुम्हाला जसं आवडेल तशी तुम्ही ही मांडणी करू शकता. काही लोक पूर्ण पाठभर चौक तयार करतात किंवा मधोमध एखादं स्वस्तिक करतात. आम्ही इकडे यावर्षी बाजूला केलेलं आहे. तर दरवर्षी काही ना काहीतरी नाविन्य यामध्ये आणण्याचा प्रयत्न करत असतो, पण उद्देशामध्ये काहीही फरक नाही. नेहमीसारखाच मंगल कलश सुद्धा तयार केलाय. गडव्यात पाणी भरून त्यात एक चांदीचे नाणे, हळकुंड, कुंकू, एखादं सुगंधी पुष्प, दुर्वा हे सर्व अर्पण करून विड्याची किंवा आंब्याची पानं लावून मग त्यावर श्रीफळ ठेवावा. पंचपत्री सुद्धा कलशातच लावली तरी अजून छान शोभायमान दिसेल पूजा, जसं इकडे आम्ही लावलेली आहे. आणि तशीच पद्धत सुद्धा आहे. श्रीफळावर एखादी फुलांची वेणी किंवा गजरा माळून एखादा कुंकवाचा टिळा, आपल्याकडचा एखादा दागिना कलशाला, श्रीफळाला नथ घाला, म्हणजे लक्ष्मीचं स्वरूप त्याला प्राप्त करून दिल्यासारखे होईल आणि ध्यानधारणा आणि लक्ष्मी आवाहनालाही मदत होईल. अमेरिकेत हार गजरे आयते मिळत नाहीत, पण देवीच्या रूपाला पूर्णत्व आल्यासारखं वाटत नाही त्याशिवाय, असं मला वाटतं. म्हणून मग आज बागेतली गुलाब, झेंडू, शेवंती तोडून वेणी गुंफायचं मी ठरवलेलं आहे. माझ्या आजीचा फुलांचा व्यवसाय होता एकेकाळी. तिच्याकडे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये हार वेणी विणायला शिकलेलो निरीक्षणाने. त्यालाही आता युगे उलटली आहे. अमेरिकेचं राष्ट्रीय फूल आहे गुलाब, परंतु अत्यंत नाजूक. त्याच्या पाकळ्या सुद्धा त्वरित सुट्ट्या पडतात. त्यामुळे थोडं चॅलेंजिंग आहे वेणी गुंफणं, पण जमली बऱ्यापैकी म्हणायचं. आयुष्यात कुठलाही अनुभव वाया जात नाही, ज्यामुळे आज स्वतःच्या हाताने फुलांची वेणी गुंफवून फक्त महालक्ष्मीच नाही तर गृहलक्ष्मीला सुद्धा प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे. फिंगर्स क्रॉस. देवाऱ्यावर जर लक्ष्मीची प्रतिमा किंवा श्रीयंत्र असेल तर ते नक्की पूजात ठेवावे. आम्हाला तर यावर्षी अमेरिकेत छान अकस्मात अष्टलक्ष्मीची एकत्र प्रतिमा मिळाली, जी पूजेत ठेवली आहे. कलशावर हळदी कुंकवाचे ठिपके, रेषा काढून अजून सज्जा करू शकता कलशाची तुमच्या हौसेप्रमाणे. हल्ली तर बाजारात अनेक मुखवटे, अलंकार, नाही ते प्रकार आलेले आहेत, पण ते हवेच आहेत असंही नाही. ते नसेल तरी व्रत करू शकता. आम्हाला आवडत नाही म्हणून आम्ही ते कधी घेतले नाही. भक्ती नसेल तर अवडंबर काही उपयोगाचे नाही. व्यापाऱ्यांनी कमर्शियलायझेशन अर्थात लिटरली बाजार केलाय सणांचा आणि लोकांच्या भावनांचा. तुम्हाला परवडणारे असेल तर नक्की घ्या, पण साधेपणाने सुद्धा हे व्रत करता येते आणि ते कमी प्रभावी असेल असेही नाही. हाऊस म्हणून नक्की मुखवटे, आरास विकत घ्या एखाद्या गरीब विक्रेत्याकडून. त्यालाही आपल्यामुळे लक्ष्मी प्राप्त झाली तर यापेक्षा उत्तम या व्रताची सुरुवात ती काय असू शकते. पाटाभोवती दारात सुद्धा रांगोळी काढावी. सर्व मांडणी झाली की छान तयार होऊन मंगल कलश चौकावर स्थापित करावा. 3 वेळा आचमन करून गणेशाला प्रथम वंदन करून मग कलशाला अक्षता अर्पण करून लक्ष्मीनारायणाचे स्मरण करावे. जमल्यास मंत्रोच्चार करून आवाहन करावे, नाहीतर पुढे पोथीमध्ये येणारच आहे सर्व. मंत्र नाही जमत तर फक्त ओम श्रीम आणि ओम विष्णवे नमः असा जप करावा. पोथी वाचण्यापूर्वी पोथीला सुद्धा हळदी कुंकू फुले वाहून सरस्वतीला नमस्कार करावा. पोथीमधली कहाणी वाचून झाली की मग लक्ष्मी मातेची आरती घ्यावी. लक्ष्मी मातेची आराधना, आरती नेहमी बसून करावी म्हणतात, म्हणजे ती आपल्या घरी विराजमान होईल. व्यवसायाच्या ठिकाणी लक्ष्मीचे उभे स्वरूप पूजावे अशी धारणा आहे. यथाशक्ती जी तुझी पूजा मांडली आहे ती तू स्वीकार कर अशी विनवणी करत लक्ष्मी मातेला नमस्कार करावा. आणि आसन सोडून उठण्याआधी समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम
पादस्पर्शम क्षमस्व मे हा मंत्र म्हणावा किंवा भूमी प्रणाम करावा. कारण भूमी सुद्धा लक्ष्मी स्वरूपच आहे, तेव्हा तिच्यावर पाय ठेवण्याआधी तिची क्षमा याचना करावी. जे पहिल्या गुरुवारी केलं ते प्रत्येक गुरुवारी सर्व काही करावं. एखाद दुसऱ्या आठवड्यातच सगळी सवय सुद्धा होऊन जाईल. हळदी कुंकू करावे जमल्यास तिन्ही सांजेला, नाहीतर शेवटच्या गुरुवारी एखाद्या गरजू स्त्रीला लक्ष्मी स्वरूप मानून जेवू घालून खण नारळ ओटी आहेर देऊन व्रताची सांगता करावी. पहिल्या गुरुवारी वापरलेले सर्व जिन्नस फेकून न देता प्रत्येक गुरुवारी पुन्हा वापरात आणता येतात. आपण देवळातही अर्पण केलेल्या वस्तू पुन्हा बाजारात विकायला येतातच, तेव्हा उगाच फेकून उतू नका, मातू नका. आपल्याकडे आहे त्याची किंमत ठेवलेली लक्ष्मीला सुद्धा आवडेल. खाऊन माझा टाकून माजू नका वडील नेहमी सांगायचे, ते अगदी मनावर गोंदलेले आहे. फळेनंतर प्रसाद म्हणून खावी किंवा हळदी कुंकू देताना एक एक फळ सुद्धा आमंत्रित महिलांना द्यावं. पुरुषांनी सुद्धा हे व्रत करायला हरकत नाहीये. नसाल करत तरी गृहलक्ष्मीला पूजेत सहकार्य करा. व्रत करण्यासाठी उपवास धरणे गरजेचे आहे आणि घरच्या इतर सदस्यांनी सुद्धा उपवास नाही धरला तरी व्रताचे दिवशी शाकाहार करावा. नैवेद्य करताना लक्ष्मी आणि नारायण दोघांच्या नावाचा दाखवावा. आमच्याकडे तर मार्गशीर्षाचे खंडोबाचे घट सुद्धा बसतात. त्यात मार्गशीर्षाच्या पहिल्या गुरुवारी तर अगदी लक्ष्मी नारायण आणि उमा महेश्वर दोन्ही जोड्या घरी पाहुणचारासाठी असल्यासारखे जाणवते. खरंच भागवतात मार्गशीर्ष सर्वोत्तम महिना म्हणतात ते उगाच नाही. संध्याकाळी उपवास सोडला तरी चालतंय, तेव्हा देवीला घरातील स्वयंपाकाचा साधा वरण भात असेल तरी पण घरचाच नैवेद्य करावा. शुक्रवारी उत्तर पूजा करतात खरी, पण शुक्रवार सुद्धा देवीचा वार म्हणून आम्ही तरी शनिवारी पूजा हलवतो. आता अनेक वर्ष हे व्रत इतके लोकप्रिय आहे म्हणजे त्याची छान प्रचिती नक्कीच अनेकांना येत असणार आहे. फळदायी म्हणतात ना तसं. आणि तुम्ही जर अजून अनुभव घेतला नसेल आणि आजचा हा माझा व्लॉग पाहून तुम्हाला प्रेरणा मिळाली असेल तर अजूनही 3 आठवडे आहेत पुढचे, तुम्ही सुद्धा करू शकता. जय माता दी. मोक्षप्रदायिनि मंजुळभाषिणी वेदनुते.